नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बरेच दिवसांनी पावसाने उघडीप दिली, त्याच्यामुळे आता बघा आपण कामाला सुरुवात करणार आहे. उद्यापासूनच आपल्याला आता ऊसाची भर चालू करायची आहे. पण आता उद्या भर चालू करायची म्हटल्यानंतर आजच आपल्याला जरा ट्रॅक्टरचं आपलं बघून घेऊया, काय आहे काय नाही, काय व्यवस्थित आहे, काय बदलावं लागेल. ठीक आहे, चालेल. सगळं काही बघा व्यवस्थित आहे, फक्त ही पट्ट्या थोडीशी झिजली आहेत. ह्या पट्ट्या आपल्याला बदलायला लागणार आहेत आता, कारण जेवढ्या चांगल्या पट्ट्या तेवढी माती उचलायला आपल्याला चांगली पडते. चला मग आता रोटरच्या पट्ट्या आणायला आपण आता वाटरला जाऊया. गाडीला किक मारून बघा निघालो होता. तेवढ्यात आठवलं आपल्याला, म्हणजे शाळेत थोडंसं काम आहे. शाळेतलं काम उरकून आपण जरा जाऊया पुढं. कामानिमित्त का होईना पण आपण शाळेत आलो. तब्बल 9 वर्षाने आलो बघा मित्रांनो. आतमध्ये गेलो पण सर जरा कामात होतं. सराशी म्हटलं सर 5 मिनिटात आलो सर, जरा शाळा फिरतो म्हणलं, थोड्याशा आठवणी ताज्या करतो माझ्या. हे बघा पहिला टप्पा, स्टेजच लय मोठं स्टेज बघा. ही गॅदरिंग काय दर वर्षी आपलं नादच खोळा असतं. इथून पुढे गेला की डाव्या बाजूला बघा प्रयोगशाळा. प्रयोग कमी भांडणच जास्त बघा. एकानं तर सिलेंडरची पाईपच काढली आमच्या ते वाघानं. हे बघा 8वीचा वर्ग, शांत एकदम वर्ग असतो. दरवर्षी बघा नवीन बॅच येते, त्यामुळे शांत पोरं एकदम असते. ती नवीन घाबरून असते ती मोठ्या पोरासनी जरा. हो बघा 9वीचा वर्ग. ह्या वर्गात आलं की असं वाटतं सगळ्या जगाचं ज्ञान आम्हालाच आहे बघा एकट्याला. 9वीत बघा लय अभ्यास केला. 9वीत असताना सगळी मुली 9वी लय महत्वाची, 9वी लय महत्वाची. 9वी झाल्यावर आम्हाला समज 10वी लय महत्वाची बघा. बाजूचा वर्ग बघा 10वीचा. सगळ्यांच्या आयुष्यात लक्षात राहणारा वर्ग म्हणजे 10वीचा वर्ग. हे वर्ग म्हणजे बघा सिनियर वर्ग. कशाचा सिनियर वर्ग? आमचं सगळ्यात दात काढायचे दिवस म्हणजे ह्याच वर्गात गेलं बघा. तेव्हा जरा दात कमी काढला असं जरा अभ्यास केला असता का नाही, आता उन्हात तानाचं फिरायला लागलं नसतं बघा. वर्गात ना बघा आधी मध्ये पाणी प्यायचं म्हणून आम्ही याचो बाहेर, आणि हिथनं बघत पुढं जायचं. आणि ह्या खिडकी बघा, या खिडकीपासून आत बघून मित्राकडे जाऊन दात काढायचं. ते हसला की समजायचं आपण गेलो. मग काय सर दोघांना वचारा आणि ह्या ऑफिस मध्ये आणणार. आणि मग इथं गाडीला किक मारली म्हणलं वे टू डेस्टिनी चलो. दुकानात पोचलो पण दुकानच बंद. Oh shit, not good. फोन केला, काका म्हणलं 2च मिनिटात आलो. त्यावर म्हणलं काकांची बुलेट बघून घेऊया. पट्ट्या घेतल्या, पॅक केल्या आणि निघालो माघारी. एवढ्यात पप्पांचा फोन आला, अरे कुठं आहे, अजून रानात जायचे, ये लवकर. मग काय गाडीचा आपला बुस्टर मोड ऑन केला, 200च्या स्पीडनं निघालो. आता माझ्यावर जळणारी म्हणतील हे काय एडिटिंग केलंय. बरं बाबा तू लय शहाणा.